मराठा मंगल कार्यालय मलकापूर या ठिकाणी नामदार प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष तथा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आणि श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री या दोन नेत्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे। मलकापूर या ठिकाणी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचा नागरी सत्कार समारंभ सोहळा आयोजित कार्यक्रम। या कार्यक्रमाची वेळ 10:30 वाजेला होती, परंतु कार्यक्रमाला 1 वाजेला सुरुवात झाली। त्यामुळे आतुरतेने वाट पाहणाऱ्या मतदारांनी निराशा व्यक्त केली। तसेच श्रीमती रक्षाताई खडसे या निवडून आल्यावर पहिल्यांदा मलकापूर मतदारसंघात तब्बल 100 दिवसांनी आल्या, त्यामुळे देखील मतदारांचा रोष वाढला। तसेच या आयोजित कार्यक्रमात श्रीमती रक्षाताई या मराठा मंगल कार्यालयाच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित झाल्या होत्या। तेव्हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच मतदारांनी आपल्या व्यथा आणि निवेदने देणे सुरू केले, कारण रक्षाताई पुन्हा किती महिन्यांनी मतदारांना दर्शन देतील अशी शंका यावेळी नागरिकांनी उपस्थित केली। मंत्री झाल्यापासून रक्षाताईंनी राज्याची जबाबदारी सांभाळली, पण ज्या मतदारसंघातून त्यांना मतांची आघाडी मिळाली त्यासाठीच त्यांना वेळ नसल्यामुळे जनतेने रोष व्यक्त केलाय। या कार्यक्रमात मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांनी देखील हजेरी लावत आपले विचार व्यक्त केले। 3 पिढ्यापासून मानलेले मी शेतकरी, आजोबाचे आजचे पंप आहे, आजोबांना भरलं नाही, वडिलांना भरलं नाही, आम्ही भरत नाही। डीपी जळाली तर 1000-2000 इंजिनियर देतो आणि डीपी आणून बसवतो। आणि माझ्यासोबत केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करणारे आदरणीय प्रतापरावजी जाधव, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते आदरणीय चेडभाऊ संजयजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप बापू, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले बलदेवराव चोपडे, बस का आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आपले परिसरातले बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, सर्वांचे नाव नाही घेतले कारण मला बोलतानाही दम लागतोय। आणि आजचा जो कार्यक्रम आहे, आज सत्काराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्या लोकांनी इथे आयोजित केलेला आहे। आणि जेव्हापासून मंत्रिपद मला मिळालं, 2-3 वेळा ठरवलं की मलकापूर आणि नागपुरामध्ये जाऊन आपण दौरा करायचा आणि सगळ्या लोकांचे आभार मानायचे, कारण की आज जे काही मंत्रिपद मिळालेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे असं झालं की काही ना काही कारण येत होतं आणि त्याच्यामुळे ते प्रोग्राम कॅन्सल होते। आणि काल सुद्धा तशीच परिस्थिती आली होती की आजचाही कार्यक्रम कॅन्सल होणार होता, पण शेवटी ठरवला तर किती काही झालं पण तरी कार्यक्रमाला आपण पोहोचलं पाहिजे। म्हणून काल मी पुण्यात होते। NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा।